घरेलू नौकर दंपत्ति से मारपीट करने का मामला सामने आया है। बजाज नगर पुलिस ने आरोपी पिता पुत्र के खिलाफ मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी है। बालाघाट निवासी ओम प्रकाश बिंदवारी और उसकी पत्नी चंदा काम की खोज में नागपुर आए थे। विज्ञापन देखकर उन्होंने बास्केटबॉल ग्राउंड निवासी अमीन तिवारी से संपर्क किया। अक्टूबर माह से ओम प्रकाश वाहन चालक और चंदा भोजन बनाने का काम करने लगी। गत 13 तारीख को चंदा ने छुट्टी मांगी, इस कारण विवाद हो गया और आरोपी आमीन और उसके बेटे ने उनकी पिटाई कर दी। मिली शिकायत के आधार पर पुलिस ने आरोपी पिता पुत्र के खिलाफ मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी है। पोलीस स्टेशन बजाजनगर येथील फिर्यादी चंपाबाई बिंदवारी वय 30 वर्ष राहणार कटनी बालाघाट मध्य प्रदेश यांच्या तक्रारीवरून आरोपी नामे अमित तिवारी आणि त्यांचा मुलगा आर्यन अमित तिवारी यांच्या विरुद्ध BNS चे कलम 118A 126(2) 79 296 351(3) 35 BNS अन्वये दिनांक 13/12/2025 ला गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्याची जी घटना आहे ती 12 तारखेला रात्री 8 वाजताच्या सुमारास घडलेली होती। यामध्ये फिर्यादी हे आरोपींच्या घरी घरकाम करतात, त्या लेडीज आणि त्यांचे पती सुद्धा, तर आणि त्यांचेच फिर्यादी हे आरोपीच्याच घरी राहतात। मागील 2 महिन्यापासून त्यांनी तिथे कामाला सुरुवात केलेली होती। तर यांना वारंवार ते लोक त्रास द्यायचे आरोपी फिर्यादी पक्षाला, आणि घटनेच्या दिवशी त्यांनी फिर्यादीने मी घरी जाऊ का असे विचारले असता आरोपी क्रमांक 1 अमित तिवारी यांनी त्यांना शिवीगाळ केली असली, आणि तसंच त्यांचे पती जाब विचारायला आले असता त्यांच्या पतींना सुद्धा त्यांनी मारहाण केली, आणि इंजेक्शनची सुई जी असते त्या सुईने त्यांच्या पाठीवर त्यांनी मारून जखमी केलं। त्यामुळे आपण जुनं भादवीचं कलम 324 प्रमाणे यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे आणि लवकरच यामध्ये दोषारोपपत्र सुद्धा दाखल करण्यात येईल। फिर्यादी हे मागील 2 महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापासून आरोपी यांच्याकडे घरकाम करत होते, म्हणजे स्वयंपाक, धुणी भांडी, घराची सफाई, आणि फिर्यादीचे पती हे आरोपी यांची गाडी चालवायची कार। लेटेस्ट अपडेट्स के लिए पावर ऑफ वन न्यूज को फॉलो कीजिए।